एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. बारा चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण भारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. तीन दगडांची चूल फुंकणे निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. ललिता, का पत्त्यांचा बंगला बनवायचा म्हणजे कॉन्सन्ट्रेशन हवं. खरं तर आपण जे खेळ खेळतोय ना, त्या सगळ्याच खेळात कॉन्सन्ट्रेशन हवं. अर्जुनाला जसा पोपटाचा डोळा फक्त दिसायचा ना, तसं आपल्याला फक्त आपलं ध्येय दिसायला हवं. जरा लक्ष इकडे तिकडे गेलं ना, बोंबललं सगळं. काय चाललंय? लक्ष कुठे आहे तुझं? संपदाच्या फोनची वाट बघते. जोपर्यंत तिचा फोन येत नाही ना, तोपर्यंत चैन नाही पडणार आहे मला. काय येईल, करेल ती फोन. घरात साखर पेरणी करत असेल. पण किती वेळ? देशपांड्यांच्या घरी जाऊन पण बराच वेळ झालाय तिला. ललिता, जरा धीर धर. आपण काय भिकारडी खिचडी शिजवत नाही आहोत. आपण शिजवतोय ना, तिला दम बिर्याणी म्हणतात. ती दमादमाने हळूहळूच शिजायला हवी, तरच तिची मजा. ऐकायला चांगलं वाटतंय, पण गुड गर्ल होणं संपदाला जमणार आहे की नाही कोण जाणे. आपल्यासारख्या लोकांना ना, चांगल्या माणसाचा अभिनय करायचा म्हणजे जरा त्रासच होतो. अनुभव आहे ना आपल्याला. तिकडे नको, कॉन्सन्ट्रेट, लक्ष दे तिकडे. जमेल जमेल तुला. फक्त लक्षपूर्वक काम कर बस. अगं बाळा, आज चल. किती वेळ अशी रडत बसणार आहेस? अंजली समजूत काढते वसंताची. तू आज चल बघू. नाही आजी, हे बाबांचं घर आहे. बघितलंच ना त्यांनी मला कसं दूर लोटलं. मी आता आत आले तर त्यांना नाही आवडणार. माझं एक ऐकतेस का संपदे? तू आत्ता जिथं राहतेस ना, त्या नवीन घरात जाऊन राहा. म्हणजे वसंताचा राग शांत झाला की ये परत निवांतपणे. नाही आजी, जोपर्यंत बाबांचा राग शांत होत नाही, जोपर्यंत ते मला माफ करत नाही, तोपर्यंत मी आत नाही येणार. संपदा, थोडस खाऊन घेतेस का ग? तू घरी आल्यापासून एक घोट पाणी सुद्धा प्यायली नाहीयेस. काहीतरी खाऊन घे ना बाई. ओ गॉड, जगात काही उलथापालथ होऊ दे, हिचं नुसतं खाणं आणि बनवणं सुरू असतं. संपदा, अगं ऐकतेस ना? नकोय मला काकू. अगं असं काय करतेस तू? संपदा, अगं थोडं तरी खाऊन घे ना. माझ्यासाठी 2 घास तरी टाक ना तोंडात. काकू, तू किती चांगली आहेस ग. मी तुला खूप त्रास दिला तरी सुद्धा तू माझी एवढी काळजी करतेस. लहान मुलं चुकतात म्हणून काही मोठी माणसं त्यांना टाकून नाही देत. मग बाबांना का नाही कळत आहे? अगं त्याला सगळं कळलेलं आहे ग. पण आता तू जे काही केलंयस ते विसरता येईल का सांग बघू? पण मी म्हंटल ना, मी चुकले. ग असं म्हटलं म्हणून जे केलंय ते विसरेल का तो? आणि काही झालं तरी ललिताबाई सासू आहेत ना स्वानंदीच्या, त्यांनी समजूतदारपणा घेतला नसता तर काय झालं असतं?
याचा विचार केलायस? आजी मी चुकले ग आजी. हवं तर ना मी ललिता काकूंची माफी मागते, सगळ्यांसमोर हात जोडून माफी मागते, पण मला बाबांनीच माफ नाही केलं तर काय माहिता. मी बोलते वसंताशी, बघतो माझं ऐकतोय का. तोपर्यंत तू इथे बसून राहा. हो मी तिच्या शेजारी बसते, मी खाऊ घालते तिला थोडस. हे घे खा थोडस संपदा, बास झाला तर रडणं तुझं. हे घे आता. अहो इतका हट्ट बरा नाही हो, आपली मुलगी आहे ती. हट्ट करूनच ती चुकीचं वागली आहे, मनमानी केली आहे तिने. मी तर चांगल्या गोष्टीसाठी हट्ट करतोय अंजली. वसंता, आई बरं झालं तुम्ही आलात, माझं ऐकत नाही तो. आईनी सांगितलं तरी या बाबतीत मी ऐकणार नाहीये. पण वसंता मी काय म्हणते, महेश तिला माफ करायला तयार आहे. ललिताबाईंचाही काही राग नाहीये तिच्यावर, आणि आपण तर घरची माणसं आहोत ना तिच्या. मी बाप आहे तिचा, मला वाटत नसेल का तिला क्षमा करावी असं? पण तिच्या या असल्या वागणुकीची जबाबदारी ना महेशची आहे ना ललिताबाईंची आहे. पालक म्हणून ती आपली आहे, लक्षात ठेवा. कसंही वागायचं, काहीही करायचं. डोळ्यातनं टिपं गाळली आणि घरच्यांची माफी मागितली की घरचे माफ करून टाकतात. हा जो तिचा गैरसमज आहे ना, तो पहिल्यांदा दूर केला पाहिजे. अरे पण आता रडून माफी मागितली आहे तिने, पश्चाताप झालाय रे तिला. आई अंजली, तुम्ही मऊ स्वभावाच्या आहात, भावनेच्या आहारी जाऊन विचार करता. तुमच्या या स्वभावाचा ती गैरफायदा घेत असेल ना, तर अंजली तू जरा कडक व्हायला पाहिजे. या घरात इतरही मुली आहेत, काय विचार करत असतील त्या संपीचा? हा, ताईसारखं कसंही वागायचं, कुठेही उधळायचं, काहीही करायचं, घरच्यांची माफी मागून मोकळं व्हायचं की सगळे विसरतात. मुलींवर हात उगारणं, त्यांना बोलणं, त्यांना धाकात ठेवणं, हे या घरचे संस्कार नाही. पण म्हणून चांगली उदाहरणंही ठेवली पाहिजेत ना त्यांच्या समोर. अरे पण आता ती ललिताबाईंची सुद्धा माफी मागायला तयार झाली रे. ती तर तिने मागायलाच हवी, पण म्हणून मी तिला क्षमा करीन हे होणे नाही. अहो आपण तिला महेशची पण माफी मागायला लावूया, मग तर झालं. तू काय बार्गेनिंग करतेस का काय माझ्या बरोबर? हा, अमुक वागूया, तमुक होईल, तिच्याशी तसं वागूयात, मग ती तसं वागेल. नात्यात ही असली सौदेबाजी चालत नाही. आपल्या वर्तणुकीनं महेश आणि त्याच्या घरच्यांना काय मनस्ताप दिलाय कार्टीनं, हे तिला कळायला हवं. आतून काहीतरी वाटायला हवं, तर त्या माफी मागण्याला अर्थ आहे. मग आता काय करायचं आपण? राहू दे बाहेर, घरात घ्यायच्या लायकीची नाहीये कार्टी. ताई चल ना. संपदा ताई माफी मागायला आली, पण काका ऐकूनच घेत नाही अगं कोणाचं, म्हणून इथे बसलीये. पण जुईली, तिचं असं अचानक हृदय परिवर्तन कसं झालं? मला माहितीये सायली, तू माझ्यावर चिडली आहेस. मी खूप वाईट वागले तुझ्याशी. मी तुझी पण हात जोडून माफी मागते. ताई मला तर जादूचे प्रयोग बघते असंच वाटते. सायली प्लीज, आपली ताई आली आहे ना आपल्या जवळ, झालं तर मग. काहीतरी स्वार्थ असल्याशिवाय ताई घरात परत आली शक्यच नाही. हे बघ अंजली, तुगच डोळ्यात पाणी काढू नकोस. मी वसंतासमोर बोलले नाही, पण तो जे म्हणाला ना ते खरं आहे. मलाही कळतंय हो आई. अहो पण माझं आईचं मन आहे हो. हो, काय ग संपदा आलीये, भेटली ना तुला? भेटली ना. एकटं राहण्याची भीती वाटते ना, म्हणून ही नाटकं आहेत सगळी. गप्पा बस. तुला विचारलंय का कोणी? जास्त डोकं चालवू नकोस, इथे मोठी माणसं आहेत त्यासाठी. अनिता नको रागवूस तिच्यावर. अगं पण आई, तू जा ग बाई आत. अनिता अगं तिच्यावर कशाला रागवतेस? हो नाहीतर काय करू मी? आपण कुठल्या चिंतेत आहोत आणि हिचं काय चाललंय? तिला पण त्रास झालाय ना संपदामुळे, म्हणून बोलते ती.
आणि सगळ्या मुली काही आपल्या स्वानंदीसारख्या समजूतदार नसतात का? ते सगळं ठीक आहे हो, पण मला ना काहीतरी तोडगा सापडला होता. ही येऊन गेली ना, त्यामुळे सगळं विसरले मी. नाही नाही, तू सांग बाई काहीतरी. कोणाच्या का कोंबड्यानं होईना पण उजाडू दे. हा हा हा, म्हणजे मला असं वाटतं ते सांगते तुम्हाला. हा. म्हणजे तुम्हाला असं वाटलं ना की मी वेड्यासारखं बोलते तर दुर्लक्ष करा, पण मला असं वाटतंय की मला जे सुचलंय ना त्यामुळे हा सगळा प्रश्न सुटेल. ए बाई, तुला काय वाटतंय ते सांगणार आहेस का? ललिताताईंनी संपदाची माफी मागितल्यावर संपदाला तिची चूक कळली, हो का नाही? मग आता ललिताताईंनीच जर भाऊजींना समजवलं तर भाऊजी त्यांचं नक्की ऐकतील ना. म्हणजे ललिताबाईंनी वसंताची समजूत काढायची. बरोबर. नको, मला पुन्हा स्वानंदीच्या संसारात ढवळाढवळ नकोय. मला अनिताचं म्हणणं पटतंय. हा, मी बोलून बघते त्यांच्याशी. अहो, बुडत्याला काडीचा आधार. बघूया ना काय म्हणतायत. अगदी बरोबर बोलताय तुम्ही. मी काय म्हणते वहिनी, तुम्ही फोन लावाच त्यांना. हो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. शेवटी बंगला पूर्ण केला असतो. शबास, याला म्हणतात जिद्द. आता सगळं माझ्या मनाप्रमाणे होईल. सत्य आहे. देशपांडेंच्याकडनं फोन. हॅलो. हॅलो ललिताताई, नमस्कार. मी अंजली बोलते. काय हो, काय झालं? सगळं नीट आहे ना तिथे? अहो म्हणजे आनंदाची बातमी आहे. पण तो आनंद साजरा करायला आम्हाला जरा तुमची मदत हवी आहे. हो, म्हणजे मला कळलं नाही. म्हणजे संपदा घरी आली आहे. तुम्ही त्या दिवशी संपदाची माफी काय मागितलीत? पोरीचे डोळे उघडले. हो, काय सांगताय काय? फार बरं झालं. पण माझी मदत हवी म्हणजे माझ्या लक्षात नाही आलं नीट. तुम्हाला तर यांचा स्वभाव माहितीये. ते आपली तत्वच सोडायला तयार नाहीत. हो, अहो, म्हणून तर आम्हाला अभिमान वाटतो ना त्यांचा. हा, म्हणजे आदर वगैरे. हो, पण अहो हे संपदाला माफ करायलाच तयार नाहीत. हो, आल्यापासून बिचारी बाहेर पायऱ्यांवरच बसून आहे. हो, आणि आता तिने असा हट्ट धरलाय की जोवर बाबा मला माफ करत नाहीत मी घरात नाही येणार. म्हणून आम्हाला असं वाटलं की तुम्ही जरा यांना काही समजवलं तर हे ऐकतील बहुतेक. येते ना, काहीच हरकत नाही. एक सांगू का तुम्हाला? हे सगळं ना स्वानंदी आणि इंद्रनीलला नका सांगू तुम्ही. त्यांनी बजावलं ना स्वानंदीला की संपदाच्या नाती लागू नको म्हणून. ललिताताई, मग राहू द्यात. आमच्यामुळे तुमच्या घरी उगीच प्रॉब्लेम नको व्हायला. नाही, तसा काहीच प्रॉब्लेम होणार नाही. येते मी, फक्त त्यांना सांगितलं नाही म्हणजे झालं. आणि संपदाच्या भल्यासाठी एवढं खोटं बोलायला काहीच हरकत नाही, नाही का? फक्त तुम्ही त्या दोघांना काही सांगू नका, तेवढंच फक्त. नाही, आम्ही कोणाला नाही सांगणार. मी आईंना पण सांगते आणि अनिताला पण सांगते. मग मी ठेवते फोन. हा, हो हो, मी लगेच निघते. हा, कोणाचा फोन ग? देशपांड्यांच्या घरनं, अंजलीताईंचा. सगळं ठीक आहे ना तिकडे? सगळं ठीक आहे. वाटलं होतं त्यापेक्षा हुशार निघाली हा संपदा. वडिलांकडे माफी मागण्यासाठी धरणं देऊन बसले. चल बाळा, किती वेळ अशी बसून राहणार आहेस? आज चल, ललिताबाई निघाल्याच असतील. काय? ललिता काकू येत आहेत? हो, अंजली बोलली आहे त्यांच्याशी. निघालाही असतील घरून. आजी, स्वानंदी किती लकी आहे बघ ना. तिला एवढी चांगली सासू मिळाली. आणि मी, आजी मला खूप लाज वाटते ग. मी जे काही वागले, मी त्यांना वाटेल तसं बोलली आणि तरी सुद्धा ते स्वतःहून इथे येत आहेत. तुला पश्चाताप झालाय ना, आता सगळं नीट होईल. तू आज चल बघू.
आत नको आजी. आधीच घरच्यांना खूप त्रास दिलाय मी. आता मला हिंमत नाही होणार सगळ्यांना फेस करायला. ललिताबाई आल्या तर बरं दिसेल का? मी येते ललिता काकूंबरोबर. मी खरंच येते आजी, तू जा. माझ्यामुळे तू अशी नको बसून राहू. जा. सारखे सारखे नकारे येऊ बाहेर. एकतर खोटं रडून रडून माझे अश्रू सुकून जातील. मग ऐन वेळेला कुठून आणू डोळ्यात पाणी? ती ललिता काकू बरोबर सवय आहे तिला. कुठल्याही वेळी डोळ्यातून पाणी आणते. पण मी असले गेम पहिल्यांदाच करते. अरे यार, तुला काही हवंय का संपदा ताई? काही नको ग. मला आता ना फक्त माफी हवी आहे सायली. सायली, येऊ का? अरे तुम्ही या ना, या प्लीज. माधवराव या 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 बस. अहो ललिताबाई, तुम्ही अचानक? हो, मुद्दामच आले. तुम्ही बसा ना इथे. नाही, असू दे. मला वसंतरावांशी जरा महत्वाचं बोलायचं आहे. माझ्याशी? कशाबद्दल? स्वानंदी ठीक आहे ना? हो, स्वानंदी मजेत आहे. आणि मला स्वानंदीबद्दल नाही बोलायचं आहे. संपदाबद्दल बोलायला आली मी. संपदा, बाबांच्या पायावर डोकं ठेव आणि क्षमा माग त्यांची. अगं मुली, असे वडील भाग्यवंतांना मिळतात. त्यांना त्रास नाही द्यायचा बाळा. नाही, ठीक आहे. मला आधी बोलू देत तिच्याशी. मला वाटतं तुम्ही तिला माफ करायला हवं आता. आणि रडून रडून कसा चेहरा झाला बघा तरी तिचा. आणि बोलणं काय होतच राहिलं. ललिताताई, तुम्हाला माहिती आहे तिनं काय केलंय ते. तरी तुम्ही क्षमा करायला सांगताय तिला. तुम्ही मोठ्या मनाच्या म्हणून माझी स्वानंदी आज तुमच्या घरी सुखानं नांदतीये. नाहीतर या अशा मुलीच्या बहिणीला तोंड दाखवायला जागा राहिली नसती. पण तिने माझा अपमान केलाय ना, आणि मी क्षमा केले तिला. मग तुम्ही क्षमा करायला काय हरकत आहे? आजी, सांगा ना तुम्ही तरी. अहो, आम्ही सांगून सांगून दाताच्या कड्या झाल्या आमच्या. पण हा ऐकेल तर ना. आई, वसंतराव, हो तुमची मुलगी आहे ती. या घरची मोठी मुलगी. माफ करून टाका तिला. मुलगी मोठी आहे म्हणजे जबाबदारीनं वागलं पाहिजे ना तिनं. पण मोठ्यांच्याही चुका होतातच ना. आपण क्षमा करतो की त्या नाही. आणि नकळत का होईना माझ्याकडनं प्रश्न विचारला गेलाच ना तिला. माझ्यातून ही चूक झालीच आहे. त्यामुळे दुखावली गेली ती. आणि बोलली मला. आता काय या गोष्टी धरून बसायच्या का आपण? ललिताबाई, तुम्हीच हे बोलताय याचं आश्चर्य वाटतंय मला. नाही नाही, ते बोलली आहे तुम्हाला ती. घरातल्या पाहुण्यांसमोर अपमान केलाय तिने तुमचा. आणि तरीही तुम्ही तिला माफ करताय. मला मोठी गंमत वाटते याची. ह्यालाच माणुसकी म्हणतात ना. मान अपमान सगळे इथेच राहणार आहेत. माणुसकी देवाच्या पायी रुजू होणार.
वसंतराव ती सोडायची का आपण? वसंतराव, संपदा घरी परत यावी आणि तुम्ही तिला माफ करावं म्हणून ललिताने काय काय केलं तुम्हाला माहिती नाहीये. जेवण खाण सोडलं होतं, BP लो झालं तिचं, कोणाशी काही बोलत नव्हती, कोणाला काही सांगत नव्हती. पुरे माझं कौतुक करण्यासाठी नाही आलो आपण इथे. वसंतरावनी संपदाला माफ करावं एवढीच माझी इच्छा आहे. प्लीज. नाही अहो, तुम्ही हात नका जोडू प्लीज. ठीक आहे, मी तुमच्या शब्दाचा मान राखतो. थँक्यू. नमस्कार कर बाबांना. आणि यापुढे कधीही असं त्यांच्याशी वागू नको. जा. सॉरी बाबा. हां ठीक आहे. आई